नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतीचा पूर्ण चेहरामोहरा बदलून टाकू शकतो. होय, राज्य शासनाने ग्रामीण भागातील पशुपालनाला चालना देण्यासाठी एक जबरदस्त घोषणा केली आहे. महा-डी-बी-टी पशुसंवर्धन अनुदान योजना 2026. या योजनेतून शासनाने मदतीचे खूप मोठा हात पुढे केलाय. चला तर मग वेळ न दवडता समजून घेऊया की ही योजना नेमकी काय आहे आणि ती कशी काम करते. तब्बल 75%. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. 75% हा आकडा खरोखरच थक्क करणारा आहे. बघा, कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की सर्वात मोठा प्रश्न असतो तो भांडवलाचा. पण आता पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून 75% घसघशीत अनुदान दिलं जाणार आहे. यामुळे सुरुवातीच्या पैशांची अडचण बऱ्याच अंशी दूर होईल हे नक्की. शासनाचा या क्षेत्रावर किती मोठा विश्वास आहे हेच यातून दिसून येतं. तर आजच्या या सत्रात आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर भर देणार आहोत. पहिली म्हणजे ही सुवर्णसंधी नेमकी काय आहे, दुसरं म्हणजे अनुदानाचं स्वरूप, तिसरं म्हणजे पात्रता आणि प्राधान्य कोणाला मिळेल, चौथं आवश्यक कागदपत्रे आणि 5वा मुद्दा म्हणजे प्रत्यक्ष अर्ज प्रक्रिया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. पशुपालन क्षेत्रातील ही एक मोठी सुवर्णसंधी. हे बघा, आता नुसत्या पारंपरिक शेतीवर अवलंबून राहणं थोडं कठीण झालंय, बरोबर? म्हणूनच राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभाग ग्रामीण भागात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे भरघोस अनुदान देत आहे. यामागचा मुख्य हेतू अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. आपल्या शेतकऱ्यांना आणि ग्रामीण तरुणांना उत्पन्नाचे खात्रीशीर आणि नवीन मार्ग उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागाला आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी हे खूप मोठं पाऊल आहे. गाय, म्हैस, शेळी, मेंढी किंवा कुक्कुटपालन हे व्यवसाय आता खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरू शकतात. आता वळूया दुसऱ्या आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्याकडे, अनुदानाचं स्वरूप आणि त्याचे प्रत्यक्ष फायदे. आता हे आकडे जरा नीट ऐका बरं का. शासनाने प्रत्येक प्रकल्पासाठी एक कमाल मर्यादा ठरवून दिली आहे. जर तुम्हाला गाय किंवा म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर जवळपास 11,35,000 रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला मंजुरी मिळू शकते. शेळी आणि मेंढी पालनासाठी हीच मर्यादा 11,38,000 रुपये इतकी आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कुक्कुटपालनासाठी तब्बल 30 लाख रुपयांपर्यंतचा प्रकल्प मंजूर होऊ शकतो. विचार करा, सरकार इथे फक्त छोटे व्यवसाय नाहीत तर मोठ्या व्यावसायिक पातळीवर काम करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आणि अनुदानाची टक्केवारी कशी असेल तर ती अतिशय स्पष्ट आहे. सर्वसामान्य प्रवर्गासाठी 50% अनुदान उपलब्ध आहे. थोडक्यात सांगायचं तर तुमच्या एकूण खर्चापैकी अर्धा खर्च थेट सरकार उचलणार. आणि जर तुम्ही अनुसूचित जाती किंवा जमाती म्हणजेच SC आणि ST प्रवर्गात येत असाल तर हे अनुदान तब्बल 75% जातं. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा हा शासनाचा खरोखरच एक उत्तम आणि पारदर्शक प्रयत्न आहे. आता आपण तिसऱ्या भागाकडे येऊया, पात्रता आणि प्राधान्य. म्हणजे ह्या योजनेचा फायदा नेमका कोणाला आणि कसा मिळणार. शासनाने इथे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलाय. काही विशिष्ट घटकांना या योजनेत विशेष प्राधान्य दिलं जाणार आहे. जसं की आपल्या महिला शेतकरी, अल्पभूधारक म्हणजेच ज्यांच्याकडे कमी जमीन आहे असे शेतकरी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करू पाहणारे आपले ग्रामीण तरुण. ह्यामागचा विचार अतिशय स्पष्ट आहे. जेव्हा गावातली महिला किंवा तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो ना, तेव्हा संपूर्ण गावाची अर्थव्यवस्था सुधारते. त्यामुळे ह्या घटकांसाठी ही योजना खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. आपला चौथा मुद्दा आहे आवश्यक कागदपत्रे. कोणतीही सरकारी योजना म्हणली की कागदपत्रे आलीच. पण काळजी करू नका, इथे फार मोठी यादी नाहीये. अर्ज करण्यापूर्वी काही मोजकीच कागदपत्रे तयार ठेवा. तुमचं आधार कार्ड, जमिनीचा 7/12 आणि 8 उतारा, बँकेचं पासबुक आणि जर तुम्ही आरक्षित प्रवर्गातून अर्ज करत असाल तर तुमचं जात प्रमाणपत्र. यासोबतच एक पासपोर्ट साईज फोटो आणि तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला चालू मोबाईल नंबर. एवढी पूर्वतयारी असली की तुमचं काम अगदी सहज होऊन जाईल. आणि आता आपला शेवटचा आणि 5वा टप्पा, प्रत्यक्ष अर्ज कसा करायचा. ही अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आणि फक्त 3 टप्प्यांची आहे बरं का. पहिली स्टेप, मगाशी सांगितलेली सगळी कागदपत्रे एकत्र करा. दुसरी स्टेप, महा-डी-बी-टी पोर्टलवर जा आणि यासाठी तुम्हाला सायबर कॅफेमध्ये किंवा कॉम्प्युटर समोरच बसायची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही या पोर्टलवर सहज जाऊ शकता. आणि तिसरी स्टेप, सगळी माहिती भरून ऑनलाईन अर्ज सबमिट करणं. ही संपूर्ण सिस्टम अत्यंत सोपी आणि कोणालाही सहज वापरता येईल अशी बनवली आहे. पण हो, पुढे जाण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या.
कोणत्याही सरकारी योजनेचे नियम, अटी किंवा मुदत या गोष्टी वेळेनुसार बदलू शकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष अर्ज कराल त्याआधी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन सध्याचे नियम नक्की तपासून पहा. म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला कोणताही नाहक त्रास होणार नाही. तर आजच्या या विश्लेषणाचा शेवट आपण एका अतिशय महत्त्वाच्या विचाराने करूया. शेतीला जोडधंद्याची जोड देणे हाच ग्रामीण आर्थिक प्रगतीचा खरा मार्ग आहे. विचार करा, पारंपरिक शेतीसोबतच जर आपण अशा भरघोस अनुदान मिळणाऱ्या पशुपालनासारख्या व्यवसायांची जोड दिली तर आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचं चित्र किती बदलू शकेल. आज आपण पाहिलेली ही योजना म्हणजे त्या दिशेने टाकलेलं एक अतिशय भक्कम पाऊल आहे. तुम्हाला काय वाटतं, या अशा योजनांमुळे आपल्या ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रांती येईल? यावर नक्की विचार करा. आजच्या या सादरीकरणात वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.